नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाची ओळख, परिचय आपण बघणार आहोत. जो अर्थशास्त्र शिकेल तोच टिकेल. वर्ग 11वीमध्ये आपण या विषयाची ओळख करून घेणार आहोत. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य ज्ञानच होय. अर्थशास्त्र हा विषय सामान्य ज्ञानासारखा, जनरल नॉलेजसारखा अत्यंत उपयुक्त, अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय आहे. त्यामुळे या विषयाशी आपण काही प्रमाणात परिचित आहात. काही प्रमाणामध्ये आपल्याला या विषयाची माहिती आहे. अगदी सकाळी उठल्यानंतर तोंड धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापासून ते रात्री झोपताना लागणाऱ्या पांघरुणापर्यंत अनेक बाबतीत अर्थशास्त्र हे दडलेलं आहे. दैनंदिन व्यवहार करत असताना त्यातील बरेच व्यवहार हे अर्थशास्त्राच्या नियमानुसार होत असतात. याची आपल्याला कल्पनाही नसते. अर्थशास्त्र शिकत असताना अर्थशास्त्रात मागणीचा एक नियम आहे. हा 3 अक्षरी शब्द जरी असला तरी संपूर्ण देशात बदल घडवून आणणारा हा 3 अक्षरी शब्द आहे. या मागणीच्या नियमानुसार वस्तूची किंमत वाढते तेव्हा वस्तूची मागणी कमी होते. वस्तूची किंमत कमी होते तेव्हा वस्तूची मागणी वाढते. या नियमाचे पालन व्यवहारात दररोज होते. हा नियम न शिकताच आपल्याला आढळून येतो. म्हणजे या नियमाला शिकण्याची काही गरज नाही. न शिकताच आपल्याला हा नियम अभ्यासता येतो. याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर उदाहरणामध्ये उन्हाळ्यात पालेभाज्यांच्या ज्या काही किमती आहेत ते जास्त असतात. त्यामुळे मोजकीच भाजी खरेदी केली जाते. हिवाळ्यात भाज्या खूप स्वस्त होतात त्यामुळे जास्त खरेदी केली जाते. हे वर्तमान म्हणजे वस्तूची किंमत वाढली असता वस्तूची मागणी कमी होते. किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हा मागणीचा नियम व्यवहारामध्ये आढळून येतो. अर्थशास्त्र शिकत असताना अनेक प्रकारचे नियम, अनेक प्रकारचे सिद्धांत आपल्याला अभ्यासायचे आहेत. चालताना डाव्या साईडनं चालावं हा एक नियम आहे. चालताना जर आपण रोडच्या मध्यभागून चालत असेल तर काय होते हे सांगण्याची गरज नाही.
म्हणून मागणीचा जो काही नियम आहे तो व्यवहारामध्ये आढळून येतो. सध्या जगामध्ये माहिती क्रांती, इन्फॉर्मेशन रेव्होल्यूशन आहे. माहिती क्रांतीची व्याप्ती रोजच्या रोजच वाढतच आहे. वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, रेडिओ, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट, ई लर्निंग यामुळे माहितीचा महापूरच आलेला आहे. करमणुकीचे कार्यक्रम वजा केले तर उरलेली माहिती ही अर्थशास्त्राशी संबंधितच असते. त्यामुळे अर्थशास्त्र म्हणजेच सामान्य ज्ञानच होय. मी उल्लेख केला होता की अर्थशास्त्र जो शिकेल तोच टिकेल. अर्थशास्त्र इतका उपयुक्त दुसरा विषय नाही. कारण तुम्ही कोणत्याही शाखेत प्रवेश घ्या, अर्थशास्त्र हा विषय असतोच. आर्ट्सला जा, कॉमर्सलाही आहे, सायन्सलाही तो घेता येतो. कॉमर्सला तर 11वीपासूनच, कॉमर्सला 11वीपासून तर M.Com पर्यंत हा विषय आवश्यक म्हणूनच आहे. अनेक विद्यापीठांमध्ये इंजिनिअरिंगलाही अर्थशास्त्र विषय ठेवण्यात आलेला आहे. तसेच MBA, DBM, MSW, ICWA, CA फाउंडेशन कोर्स, CS, CDS, बँक PC, विक्रीकर अधिकारी, आयकर अधिकारी, एक्साइज इन्स्पेक्टर, केंद्र व राज्य सरकारच्या लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांना हा विषय आहे. महाराष्ट्रात 1994 पासून वर्ग 9वीला व 1995 पासून इयत्ता 10वीला अर्थशास्त्र हा विषय आवश्यक म्हणूनच ठेवण्यात आलेला आहे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. कारण या शास्त्रात प्रचंड उपयुक्तता, प्रचंड आवश्यकता सध्याच्या वर्तमान काळामध्ये आहे. सध्या भारतासह जगातील अनेक देशांत वेगाने व मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणांचा अवलंब करण्यात येत आहे. म्हणजेच आपल्याच देशामध्ये अर्थशास्त्र हा विषय महत्त्वाचा नसून इतरही अनेक राष्ट्रांमध्ये हा विषय अत्यंत महत्त्वाचा किंवा उपयुक्त आहे. 21व्या शतकात कॅम्प्युटर इतकेच अर्थशास्त्र या विषयाचे महत्त्व राहणार आहे. सध्या कॅम्प्युटरला जेवढं योगदान आहे तेवढंच योगदान अर्थशास्त्र या विषयाला राहणार आहे. जो साक्षर नाही तो निरक्षर ही व्याख्या बदलून जो अर्थशास्त्र शिकला नाही तो निरक्षर अशी नवीन व्याख्या करता येईल. अर्थशास्त्र
हा विषय जीवनात किती उपयुक्त आहे याची माहिती हवी असेल तर जीवनामध्ये यशस्वी झालेल्यांना विचारले तर ते सांगतील. कारकुनापासून ते कारखानदारापर्यंत, इंजिनियरपासून ते कॅम्प्युटर तज्ज्ञांपर्यंत कोणालाही विचारले तर ते सांगतील की जीवनात यशाचे शिखर सर करण्याचा मार्ग हा अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स या विषयातूनच जातो. व्यावहारिकदृष्ट्या शिक्षण घेण्याचे एकमेव ध्येय म्हणजे अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आढळून येते. जीवनात आर्थिकदृष्ट्या स्थिर होणे व आर्थिकदृष्ट्या प्रगती करणे या दोन्ही गोष्टी यशस्वीरित्या अर्थशास्त्रासारखा विषय करेल अशी मला खात्री वाटते. म्हणून हा विषय वर्ग 11वीमध्ये अतिशय सोपा किंवा महत्त्वाचा, उपयुक्त आणि अतिशय गोड आहे. म्हणून याचा चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यास करूया. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.